बाकी आहे बाकी आहे बाकी आहे. संजय आणि भीम. आता मात्र भीम आहेत साकिंग यांना. ओव्हर द विकेटनं बागफुटला जाऊन खच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉट थडमानच्या दिशेनं जातो. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2. धावसंख्या 2 ओव्हर द विकेट. या दरम्यान ओव्हर द विकेट. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. फटका या दरम्यान हवेत खेळले आणि गोकुलदास सरांचा इशारा आलाय की बासमन आउट आहे. नवीन बासमन प्रभाकर मैदानाच्या मध्ये आलेत. ओव्हर द विकेट. शिंदोने बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये. एक धाव इथं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4. जे के स्पोर्ट्सला मी तर म्हणेल जेवण आता जाणार नाहीये. खास करून मेघनाथ मस्केला एका धावेने सामना ते पराभूत झाले. ओव्हर द विकेट. फटका चांगला ऑन साइड. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. जेल झाला आहे ड्रॉप. लेझी क्रिकेट. राजमाईकडनं झाली चूक. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 धावा. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. नागरिक इथे उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावरती आपलं पीपीएल मध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्व ग्रामस्थांसाठी ही स्पर्धा आणि सर्वांसाठी नक्कीच या दरम्यान अनाउन्समेंट आहे की आपण इथे आला असाल तर आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. विधी 11 विरुद्ध भव्य. भव्य 11 टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग स्वीकारली. वेळ कमी का मित्रांनो. आज आपण भरपूर मागे आहोत. आताशी हा 4था सामना सुरू आहे. रोहन पाटील टीमचे कॅप्टन.
पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलेत. फिल्डिंग चांगली झाली डीपमध्ये स्क्वेअर लेगला. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण या दरम्यान 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि एक खेळाडू बाद देखील झाले होते. बब 11 की टीमकडनं चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेचा हा फटका हवे तर मिसामिंग झेलची संधी. झेल कोण घेणार मध्ये तिथे रोहन पोचतात. झेल स्वीकार दसना कॉटन बॉल फलंदाज बाद. या दरम्यान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये ऑफ साईडला हवेत होता. झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. उलरलेनचा हा चेंडू बॉटमचा सुंदर वापर केला. ऑन ट्रायचा फटका. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या 15 धावा धावपलकावरती आहेत. चौथी मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. एकूण आपल्याला 8 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आणि हा 4था सामना मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट इथनं मात्र एक्स्ट्रा धावा मिळतील. कीपरकडनं झाली या दरम्यान चूक. शॉट हडमांचे देखील खेळाडू झाले. बीट चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो बाईच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा
धन्यवाद राहुल. आजच्या दिवसातला हा चौथा सामना आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजूनही 4 सामने होणार आहे. या सामन्यानंतर अजून 4 सामने होणार आहेत, कारण वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. आजचा दिवस जर आपण बघितला तर आज 6:30 वाजेपर्यंत आपण खेळू शकता. आपल्याकडे फक्त आणि फक्त 4.5 तास आहेत, त्यामुळे लक्षात घ्यायचे 4 सामने या 4.5 तासात कंप्लीट करायचे आहेत आपणास. त्यामुळे 5व्या सामन्यापासून कदाचित 4 षटकांचे सामने असू शकतात, पण मात्र संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी जे यांचा डिसिजन असणार आहे, खास करून A1 जोडी सचिन मस्के यांचा डिसिजन असणार आहे सामने किती षटकांचे खेळवायचे. पण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं. आपण वेळेसंदर्भात सहकार्य केलं तर सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. धावसंख्या 19, 2 षटका, तिसरं षटक. याला मात्र हुकचा फटका. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झाली 29. आता मात्र एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. 2 षटकामध्ये जितक्या धावा नव्हत्या, मात्र या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळते. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. पुन्हा शॉट. अक्षयला थांबवणं तितकंच सोपं नसेल, पण गोलंदाजीमध्ये धार बघायला मिळाली नाही. खास करून शॉर्ट बॉलचा मारा जो केलेला आहे तुषार याने. आणि राहुल जेव्हा शॉर्ट चेंडू असतो, आखूटेबाचा चेंडू असतो ना, तेव्हा फलंदाजाच्या डोळ्यात त्याच्या आशा पल्लवित होत असतात. हिंदीमध्ये म्हटलं जातं छोटी गेंद नाही तर खोटी गेंद असं समजलं जातं. तुषार यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जातोय गॅप मधून सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, कारण जवळपास वाईडिश मिड विकेट मधून हा क्षेत्ररक्षक आला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं की गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36.
तुषार राईट आर्म. यावेळेला पुन्हा फायदा उचलता आलेला नाहीये. शॉर्ट बॉल होता. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. चांगली संधी होती. अशा प्रकारच्या चेंडूला तुम्ही सहजगत्या लॉंग लेग सीमारेषेकडे भिरकावून देऊ शकता. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 37 37. तिसरं षटक हे मार्गस्थ महागडं षटक बघायला मिळते. यावेळेला मात्र वाढ कुणाल त्या ठिकाणी होता. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 39 39. आता मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 13च्या सरासरीने 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स इंटरवल पाणी घेऊन जायचं. पाणी त्याचबरोबर पाण्याबरोबर एखादा मेसेज घेऊन जायचा आहे. यस प्रीतमजी माळी त्याचबरोबर कल्पेशजी मस्के, कृपया आपण संपर्क साधायचा आहे. प्रीतमजी माळी आणि कल्पेशजी मस्के आपण आमची जी A1 जोडी आहे त्यामध्ये प्रमोद म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. देवेंद्र ठाणगे किंवा प्रमोद म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. प्रीतम माळे आणि कल्पेश मस्के. तर जाऊया आपण चौथ्या षटकाला प्रारंभ होईल, कारण 3 षटकामध्ये धावसंख्या 39. तिसऱ्या षटकामध्ये खास करून आक्रमण केलं होतं. खास करून अक्षय याने 2 षटकांनी एक चौकारी मारला होता आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. भव्या 11 विरुद्ध विधी 11 या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. रोहन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता आणि फुल्लर लाईनचा चेंडू होता. निघून जातोय. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव. धावसंख्या थांबलेली 39. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पे
या मैदानाचं एक वैशिष्ट्य बघायला मिळते, लॉंग ऑन सीमारेखा जे आहे तो क्लिअर करणं फार कठीण होत चाललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण गाव या ठिकाणी तर शेवटी आयोजकांनी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं षटकारासाठी, आणि संपूर्ण दिवसामध्ये एक मात्र षटकार मारला गेला, तोही कट टू कट तोलून मावून मारला होता षटकार. अशा पद्धतीने बघितलं आपण ती सीमारेखा त्या मैदानावर. आज सुद्धा या ठिकाणी लॉंग ऑनला क्लिअर करणं तितकंसं सोपं जात नाहीये. रोहन याला तर फुलटॉस चेंडू आहे. यस, दोन्ही पंच इशारा करतायत. यस, हाईट नो बॉल. बीमर असा एक चेंडू असतो पंचांना, हे बीमर त्या डिक्लेअर करावा लागतो नो बॉल, कारण फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने चेंडू हाताळला जातो. पंच फ्रीडचा इशारा सुद्धा करतायत. 2 धावा सुद्धा मिळते. 1+1 धावा संख्या वाढते. धावा संख्या होते 41, 41. फ्रीड असणार आहे चेंडूवर, आणि फ्रीड असा एक चेंडू त्यावर फक्त धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. याला मात्र डीप 47 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतं की 60+ कडे पाहत असणार आहे तो विधी 11 संघ. येस, नक्कीच भव्या 11 संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, हे विसरून चालणार नाही. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेला आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तुमचे जेव्हा धावा चांगल्या असतात आणि धावसंख्या याचबरोबर धावसंख्या जी झालेली आहे 49 धावा झाल्या, 49. याला पुन्हा फटका खेळलेला आहे, गॅप मधून फटका. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत, 53. पहिल्या 2 मिळाला, 2 फलंदाजी बाद झाले. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळतंय आणि एक चांगली धावसंख्याही बघायला मिळते. धावसंख्या झाली 53, 53. अजूनही चौथं षटक हे मार्गस्थ आहे. रोहन याला फुलटॉस संधी फलंदाजाला मिळते. 55 धावा झालेल्या आहेत, 55. पंचावन्न धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 55 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि असं वाटते की ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत, खास करून अक्षय आणि रोशन, असं वाटतं की 65+ कडे पाहत असणार आहे. आज पहिला सामना हाय स्कोरिंग झाला होता, 70 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या सामन्यामध्ये 74 धावांचं लक्ष्य आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 56 धावांचं लक्ष्य. आणि चौथ्या सामन्यामध्ये असं वाटतं की नक्कीच हे लक्ष्य 60च्या पुढे असणार आहे. अंतिम षटक घेऊन येतोय अजित.
एक युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आणि उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि पंच फ्रीचा इशारा सुद्धा करतायत. बऱ्याचशा वेळेला असं असतं की मानसिक दबाव बघायला मिळतो. फलंदाजी करणारा संघ जेव्हा मोठी धावसंख्या उभी करतोय तेव्हा गोलंदाजावर एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. अजित यावर फोर्स केला पण मात्र फ्री हिटचा चेंडू होता हे माहीत असावं. या ठिकाणी चर्चा झेल सोडलेला आहे. मात्र झेल जरी घेतलेला असता तरी सुद्धा फलंदाज बाद झालेला नसता कारण फ्री हिट होतं. 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 58 58. अजित राईट आर्म यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर गुडलेन सर पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला उसळला आणि उजव्या यष्टी थोडा बाहेर निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे 58 58. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चकवलं जाते. पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला होता. त्यानंतर एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अजित यास कमबॅक करताना पाहतोय. लागोपाठचे 2 चेंडू हे डॉट टाकलेले आहेत. हा तुम्ही जेव्हा अंतिम षटकामध्ये स्लॉगरमध्ये चेंडू डॉट टाकतात तेव्हा नक्कीच तुमची एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. अजित राईट आर्म यावर स्लॉग ताकदवर फटका खेळलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे. तो काऊ कॉर्नरच्या वरून वाईडिश मिड विकेटला षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 64 64. यावर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाहीये कारण पंचांचं असं म्हणणं बॅट अँड पॅड झालेलं होतं. सुरुवातीला बॅटला स्पर्श झाला त्यानंतर चेंडू पायावर आदळला. एक धावी पूर्ण झाली. धावसंख्या झाली 65 65. अजित राईट आर्म हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात अजित आपल्या दिशेमध्ये भरकटते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. 51 धाव. धावसंख्या झाली 66 66. यानंतर टॉस साठी यायचं आहे ते म्हणजे जय मसोबा एंटरप्राइजेस व युवांसी 11. यावर मात्र अपील केलं जाते. तर धावसंख्या झालेली आहे 66 आणि 67 धावांचं लक्ष. आपण जाऊया टॉस कडे. जय मसोबा एंटरप्राइजेस आणि युवांसी 11 दोन्ही संघातील कर्णधारांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय मसोबा एंटरप्राइजेस आणि युवांसी 11 टॉस साठी यायचं आहे. जय मसोबा एंटरप्राइजेस आणि युवांसी 11. मी आमच्या मान्यवर कक्षामध्ये मधुकरजी माळी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. येस मधुकरजी माळे आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. जय मसोबा एंटरप्राइजेस आणि युवांसी 11 दोन्ही कॅप्टननी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा सामना 4 षटकांचा होईल. यस दोन्ही कॅप्टन साठी हा सामना 4 षटकांचा आणि एक मात्र पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे.
सर या लगेचच कॅप्टननी जय मोसोबा एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉससाठी यायचे टॉस बॉक्समध्ये. छापा असा छापा असा कौले आणि काठा आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला जय मोसोबा. डिसिजन फिल्डिंग. शुभेच्छा विजयासाठी. दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊ. थँक्यू सो मच. मान्यवरांनी विनंती की आपण बसून घ्या व्यासपीठावरती. यस जय मसोबा एंटरप्राइजेस. यानंतर होणारा सामना जय मसोबा एंटरप्राइजेस विरुद्ध युवांसी 11. जय मसोबा एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि युवांसी 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. सामना जो सुरू आहे कारण आपण पाहतो की 66 धावा झाल्या त्यांनी 67 धावांचं लक्ष्य. तर जाऊ खेळूया आपण खेळाकडे. कारण समोर जे लक्ष आहे 67 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक सलामीची जोडी खेळपट्टीवर. हर्षद आणि दिलीप आणि पहिलं षटक घेऊन येतोय प्रभाकर. पहिला चेंडू आणि अपील केलं जाते कॉट बिहाइंडचा आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळते प्रभाकर यास.
पहिल्या चेंडूवर हर्षयाची काही शून्यावर संपुष्टात आलेली आहे आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जाते कुणाल. कुणालकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण तो क्षमतेचा वापर करतोय का बघायचा आहे. आणि खरं तर संघाला आवश्यकता आहे, कारण 5 षटकामध्ये 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यामुळे एक भव्य 11 संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले ची 2 षटके आहेत, 2 षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा प्रभाकर राईट आर्म, याला पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत. पंच भाऊ पाटील यांचा इशारा, व्हाईट बॉल. अवंदा धावसंख्येने शुभारंभ झालेला, धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. याला मात्र स्लाइस केलेला आहे, खरा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अति सुंदर फटका, फक्त स्लाइस केलं होतं, दिशा दिली होती गॅप मधून, कारण पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, पॉइंटच्या जवळ चेंडू निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. प्रभाकर राईट आर्म, पुन्हा एकदा मागे जाऊन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या 5, 1-5. यावर मात्र शॉर्ट बॉल होता, अखोट्या वेळेचा फायदा उचलता आलेला नाहीये. बाईचा इशारा करतायत पंच. 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6, 1-6. याला मात्र पंच केलेला आहे, चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. दहा धावा झालेले आहेत. 67 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे. याला पुन्हा एकदा फटका खेळला, चेंडू सरळ जातोय तो मिडॉनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली 11. पहिलं षटक पूर्ण झालेले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 1-11. सदुसष्ट धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजून 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. मिडल कॉन्फरन्स करायची नाही, लक्षात घ्यायचं आहे. फक्त मिडल कॉन्फरन्स ही 3 षटकांतर किंवा 2 षटकांतर असेल. नो मिडल कॉन्फरन्स. फर्स्ट वॉर्निंग. पंच वॉर्निंग करताय. पहिली वॉर्निंग दिलेली आहे, कारण कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स करायची नाहीये. पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे. विधी 11 संघाला पहिली वॉर्निंग दिलेली आहे, कारण यानंतर दुसरी वॉर्निंग जर मिळाली तर आपणास पेनल्टी मिळेल. कारण मिडल कॉन्फरन्सची फक्त आणि फक्त ड्रिंक्स इंटरव्ह्यूला असणार आहे.
स्पेशल डिशन तुला सरळ घरा जर मला घर माहिती आहे तुम्ही नळ तर मॅच आले मला जेवला का पोट भरून टेन्शन नाही ना जेवलोच नाही यश मस्त कोणी जाऊ माझे सर ऑफिशियल गुन्हा सांगायला का आपले यश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर. बऱ्याचशा वेळा असं होतं की चेंडू खाली राहिल्यानंतर चेंडू नेहमीच यष्टिरक्षकाचा भेद घेत असतो. कित्येक वेळा आपण पाहतोय. यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद झालेला आपण त्वरित जायचं आहे. खेळाडू कक्षामधून फलंदाजी लगेचच निघायचं आहे फलंदाज बाद झाल्यानंतर. आता मात्र राजमाळी जातोय. राजमाळीवर खूप अपेक्षा असणार आहे की राजमाळी असा एक फलंदाज आहे याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. राजमाळी आणि कुणाल यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लॉंग रनअप. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच गोकुलदास पाटील यांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवंतर धावमेल धावसंख्या होती 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि समोर जे लक्ष आहे 67 धावांचं लक्ष आहे. फक्त आणि फक्त 12 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा यश. यावेळेला अपील केलं जाते कॉट बिहाइंड. ताकदवर फटका खेळला होता. जोरदार बिग हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र अपील केलं होतं कॉट बिहाइंडचं. पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाहीये मात्र एक चांगला चेंडू निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. यश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. याला फटका खेळला चेंडू जातोय सरळ जातोय तो मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 13. 2 बाद 13. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू फुलारलेंचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न एक चोरटी धाव. पंचांचा लेग बायचा इशारा. धाव मिळणं हे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी करत धाव नव्हती त्या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावसंख्या होते 14. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला पाहिजे ती सुरुवात मात्र भव्य 11 संघाकडून बघायला मिळत नाही. यावेळेला सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 14. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 53 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे.
18 चेंडू 53 धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक राहुल भोईर. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. विजयासाठी अजूनही भरपूर मोठा संघर्ष करायचा मॅचमध्ये. 53 धावा बनवायचे आहेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत पॉवर 11 टीमला. गोलंदाज साहिल या षटकामध्ये 18 चेंडू आणि 53 धावेची गरज आहे मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा फुल टॉस तिथे देखील फायदा घेता आला नाहीये. वेगानं एक धाव कंप्लीट झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. येस रुक्षणजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी प्रमोद मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. रुक्षणजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. धावसंख्या 16 धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न फटकावे तर मिस्तामिंग जेल तर होणार नाहीये. मात्र वेगानं या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. त्यानंतर शशिकांतजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शशिकांतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान PM प्रमोद मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. या दरम्यान फटकावे तर मिस्तामिंग आणि फलंदाजीतनं होतील बाद. राजला परतावा लागेल खेळाडू बाद. त्यानंतर किशोरजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. किशोरजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोद मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. यस विकेट साठी आमचे अल्पेश गायकवाड यांनी सुद्धा आपल्या खिशामध्ये हात घातलेला आहे. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर तुषारजी मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अल्पेश गायकवाड यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील. चांगली बॅटिंग रोहनला करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करतो या दरम्यान 11 या मॅच मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि बघता बघता ही दुसरी देखील धाव आली आहे. तिसरीचा देखील प्रयत्न वेगानं केला जाईल. मात्र तिसरी धाव इथनं मिळणार नाही. रनआउटच्या माध्यमातून खेळाडू बाद. यस त्यानंतर राजन पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचंही प्रमोद मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आज मयूर सुद्धा फ्रेश होऊन आलेले आहे. दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज होऊन आलेले आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. नवीन बॅट्समन इंद्रपाल मस्के मैदानाच्या मध्ये. डेंजर मॅन अप्रतिमा खेळाडू आहे. त्यात चांगली बॅटिंग करावी लागली इंद्रपाळला. संघ थोडासा अडचणीत आहे. चांगली बॅटिंग केली तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. VV11 खूप चांगला खेळ केलाय मैदानाच्या मध्ये आतापर्यंत. त्यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो मॅच वरती. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी. आता रिव्हर्स साठी ऑलरेडी इंद्रपाळ मात्र सज्ज झाले होते. मात्र सरळ बॅटने खेळले असते तर कदाचित हा चेंडू स्क्वेअर होऊ शकला असता.
येस बिंदाजी मस्के आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला आम्ही खूप खूप आभारी व्यक्त करतोय बिंदाजी मस्के, कारण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण स्पॉन्सर केलेली आहे. त्याचबरोबर संतोषजी माळे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. वनेश मस्के आपणही यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. आपलंही मी हार्दिक स्वागत करतोय. चांगली या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. स्विच हिटचा या दरम्यान 7चा फटका चांगला आहे. जवळपास फिल्डर उपस्थित नाहीये. धावा इथनं चांगल्या मिळतील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इंद्रपाळ मस्केच्या बॅटमधून हा पहिला स्विच हिटचा चौकार. संघाची धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 8च्या सरासरीने 24 धावा जमा केलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं मला वाटतंय राहुल की 45+ कडे पाहत असणार आहे, कारण जे लक्ष्य जे 67 धावांचं लक्ष्य आहे, या 67 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 43 धावा म्हणजे मोठे फटकेच खेळावे लागतील. हा दुसरा पर्याय नाहीये या मॅच मध्ये. विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. रोहनला चांगली बॅटिंग करावी लागेल. इंद्रपाल मस्केला चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 43. मात्र वेळ प्लीज कमी घ्या. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत, या गोष्टीची नोंद घ्यावी. अजूनही आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे. त्याच्यानंतर ओव्हर द विकेटने फटका चांगला आहे. दरम्यान तिथं फिल्डर देखील उपस्थित नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. झाले ना 28. 24 ना 40. स्टेप आउट झालं बॅट्समन. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. शॉट ऑफ गुड लेनचा हा चेंडू बाला भेटला आपल्याला. चांगली गोलंदाजी. रोशन पाटील आहे त्या षटकामध्ये गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटच्या दरम्यान संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू. क्या बात आहे. आमच्यापर्यंत एक सूचना येते या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट आयोजन, खास करून याचं श्रेय द्यावं लागेल ते A1 जोडीला. आमचे प्रमोद म्हात्रे अर्थात PM, त्याचबरोबर देवेंद्र ठाणगे आणि यांचं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली, अतिशय चांगल्या रीतीने. पुढल्या वर्षी आम्ही ही स्पर्धा प्रकाश जोरात ठेवू, डे नाईट मध्ये ठेवू. नक्कीच त्यांचं या ठिकाणी अभिनंदन असणार आहे. डे नाईट मध्ये PPL बघायला मिळेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बब 11 टीमच्या माध्यमातून. विधी 11 खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये, खास करून इम्प्रेस केलं. अक्षयनं 35 धावांचं भरी योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा फटका हेलिकॉप्टर उडवलाय, मैदानाच्या बाहेर येणार आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहन पाटीलच्या माध्यमातून हा षटकार. सात चेंडू 29 धावीची गरज आहे अजून या मॅच मध्ये. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. प्रयत्न एका बाजूने रोहन करतात. रोशनचा देखील प्रयत्न की या षटकामध्ये जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करून दबाव बनवण्याचा प्रयत्न करू बब टीम वरती. तसं काय होत नाहीये. बॅटिंग चांगली सुरू आहे आता मात्र या मॅच मध्ये रोहन पाटीलची.
या दरम्यानचा स्वारकाच्या माध्यमाने एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं फिनिश केलाय आणि इक्वेशन आपल्याला पुन्हा एकदा वेगळं पाहायला मिळेल. शेवटच्या आता मात्र चेंडू शिल्लक इथनं असणार आहेत 6 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 23 धावा. साहिल या षटकामध्ये साहिल गायकवाड त्यात चांगले गोलंदाज आहेत. यंगस्टर आहेत आणि चांगली गोलंदाजी साहिल. साहिलसाठी आमच्या अल्पेश गायकवाड यांनी विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. पहिला चेंडू या दरम्यान दिशा देण्याचा प्रयत्न होता, मध्ये इंद्रपालनी एक धाव तर कम्प्लीट केली आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली आहे, गरजेचं होतं. आणि आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत बंबई इलेव्हन टीमला. आतापर्यंत खूप चांगला खेळ झाला विधी इलेव्हनच्या या मॅचमध्ये. तर 22 धावा रोखल्या जातील का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रयत्न डेफिनेटली करेल मैदानाच्या आतमध्ये या अनुषंगानं रोहन पाटील, यामध्ये शंका नाही आहे. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा वेगवान चेंडू लाईन मात्र खराब आहे. धावा स्टिकच्या बाहेर हा चेंडू एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 46. विजयासाठी अजूनही 21 धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. 5-21 इक्वेशन. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे समोरच्या दिशेनं, तिथं फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रोहनने आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी घेतली आपल्या मॅचची. चांगला खेळ. चार चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. 28 धावसंख्येवरती खेळतोय रोहन पाटील. 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 15. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी या गोष्टीची नोंद घ्यावी. आता मात्र फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज. अजून आपल्याला इथनं 4 मॅच कव्हर करायचे आहेत, पूर्ण 4. ओव्हर द विकेटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिडन मधून भरपूर वेगाने आले. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. काही इथनं एक्स्ट्रा धावा मिळतील का? आता रोहन स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि विजयासाठी 15 पाहिजे होते ना. 13 धावेची गरज आहे. 3-13 इक्वेशन. 3-13 तर ऑलरेडी या मॅच मध्ये दोन्ही टीमचे वाजलेत. ज्या अनुषंगानं सामना सुरू आहे. मात्र हा चेंडू खूप महत्वाचा आहे. एकही चेंडू इथनं डॉट जर गेला तर मात्र सामना पूर्णपणे
विथ 11 टीमच्या बाजूने येऊ शकेल, मात्र रोहनचे प्रयत्न सुरू आहेत या मॅचमध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे, बॉटमनचा सुंदर वापर, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एक धावेतनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केली जाईल, या चुका महागात पडू शकतील आणि इक्वेशन पुन्हा एकदा वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत मात्र 2 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा, म्हणजे 2 मोठे फटके, 2 षटकारांचीच गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी भव्य 11 टीमला. 2 चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडू 11 धावेची गरज. या दरम्यानचा हा फटका हवेत खेळ, एक चेंडू आणि 5 धावेची गरज. जबरदस्त मॅच, पीपीएलचा एक जबरदस्त आणि अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकातही लढत, एका बाजूना संघर्ष सुरू आणि तो सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटीलचा जबरदस्त क्रिकेट. पहिल्या 2 मॅच 1 साइड झाल्यानंतर गवळी सर पुन्हा एकदा आपल्याला मॅचेस खूप चांगल्या पाहायला मिळतात. हा देखील सामना खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेसिंग कंपल्सरी आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी, नाहीतर मेघनाथ जिंकू शकला असता. धावांची बरोबरी झाली होती आणि एके धावेने तो सामना गमावला होता. एके धावेची किंमत मेघनाथ मस्केला माहिती आहे आणि त्यात आमच्या सोबत गुणसंख्या लेखक आहेत. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. षटकारच मारावा लागेल तरच विजय होऊ शकेल. 38 धावांचा बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी दिलाय रोहन पाटीलनं. एक चेंडू 5 धावा. फुल टॉस. यस रोहन इज द मॅन ऑफ द मॅच. परंतु आम्ही पहिल्यांदा स्वागत सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम